सांगायला लागतंय की मराठीची भूमिका घ्या, हे दुर्दैव आहे। त्यांनी जर मराठीची भूमिका उत्तम घेतली, कारण 12 कोटीचा महाराष्ट्र आहे, 106 हुतात्म्यांनी घडवलेला महाराष्ट्र आहे। जर सत्ताधाऱ्यांनी मराठी लोकांच्या बाजूने भूमिका घेतली तर ही वेळ येणारच नाही। म्हणजे काहीतरी सत्ताधाऱ्यांचं चुकतंय, म्हणून राजसाहेब ठाकरे मराठीच्या बाबतीत अत्यंत कडक आणि खरी अशी भूमिका घेत आहेत। मी सत्ताधाऱ्यांना ठीक टीका करताय, पण देवेंद्र फडणवीस म्हणतात की मराठी भाषेच्या नावावर जर हिंसा झाली तर कारवाई करणार। करा ना, कुठे झाली हिंसा? मला 19 वर्षात मनसेने केलेली मराठीच्या नावावर केलेली हिंसा दाखवा। तुम्ही जर डिवचाल, तुम्ही जर मराठी माणसाला डिवचाल, तुम्ही त्यांना घरं देणार नाही, त्यांच्या जेवणावर जर निर्बंध लावणार असाल, आणि मीरा रोडला जे काय घडलं, मी बोलणार नाही, हे तो हिंदीत बोलला, ह्याच्यानंतर आम्ही काय करायचं? पंचायत वळायच्या? अहो, ह्याची काळजी सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे। पण तेच मुख्यमंत्री म्हणतात की निशिकांत दुबे जर महाराष्ट्रात आले तर त्यांचं आम्ही स्वागत करू। मग या त्यांच्या वक्तव्याकडे तुम्ही कशा पद्धतीने दुर्दैव आहे। महाराष्ट्राचे सन्मान्य मुख्यमंत्री जर असं म्हणत असतील, ज्यांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे, मराठी माणसाचा अपमान केला आहे, 106 हुतात्म्यांचा अपमान आहे, मला वाटतं त्यापेक्षा त्यांनी जर केंद्राला कळवलं असतं की या वाचाळ खासदाराकडनं माफीनामा लिहून घ्या, तर ते जास्ती संयुक्तिक आणि चांगलं ठरलं असतं। नक्कीच आजचा जो मेळावा झाला आहे किती संयुक्तिक झालेला आहे आणि याचं फलित नेमकं काय, कार्यकर्त्यांना काय नेमकी ऊर्जा मिळाली आहे, कशा पद्धतीचं वातावरण सगळ्या पदाधिकाऱ्यांमध्ये? जेव्हा राजसाहेब ठाकरे एखादा मेळावा घेतात तेव्हा 100% तो अतिशय उत्तम असतो, तो स्फूर्तिदायक असतो, तो कार्यकर्त्यांना, म्हणजे आमचा जेव्हा कार्यकर्त्यांचा मेळावा असतो तेव्हा तो त्यांना उत्तम अशी दिशा देणारा असतो। त्याप्रमाणे राजसाहेब ठाकरे बोलले आणि त्यांनी जे मांडलं त्यावर हा मनसेचा महाराष्ट्र सैनिक आहे। राजसाहेबांनी एकदा सांगितलं करायचं आहे की त्याच्यामध्ये बदल होत नाही, लक्षात ठेवा। तो संपूर्ण त्याची ताकद लावून ती गोष्ट तळागाळापर्यंत नेतो। नगरपालिकेसाठी मनसेने आता कंबर कसली असं म्हणावं? पहिल्यापासूनच कसली आहे, तुम्हाला आज दिसली असेल, आणि आज ती मेळाव्याच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्राने पाहिली। नक्की धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतोय आपले इरादे मनसुबे या ठिकाणी अविनाश अभ्यंकर यांनी सुद्धा व्यक्त केलेले आहेत। आत्मविश्वास दिसतो त्यांच्या बोलण्यातून आणि त्यासोबतच म्हणतात की मनसेनं कंबर कसलेली आहे, आज मेळाव्याच्या माध्यमातून ती सगळ्यांना दिसते। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। मराठीचा मुद्दा पोहोचवताना हिंदी भाषिकांचा द्वेष करू नका असं राज ठाकरेंनी यावेळेला पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हटलेलं आहे। हेवे दावे संपवा आणि कामाला लागा असे आदेशच राज ठाकरेंनी या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यातून दिलेले आहेत। मराठीचा मुद्दा घराघरात पोहोचवा अशा सूचना राज ठाकरेंनी यावेळेला दिल्यात। ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीबाबत योग्य वेळी बोलेन असं राज ठाकरेंनी म्हटलंय। आपापसामधले हेवे दावे संपवा आणि कामाला लागा, पदाधिकाऱ्यांना या सूचना देण्यात आल्यात। स्थानिक मुद्द्यांसाठी ग्राउंडवर उतरून काम करा। मराठीचा मुद्दा घराघरात पोहोचवताना हिंदी भाषिकांचा द्वेष करू नका। कोणालाही न घाबरता आत्मविश्वासानं काम करा, राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना या सूचना आहेत। नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होतील त्यांना स्वीकारा। 20 वर्षांनंतर आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, तुम्ही का भांडता, असा उल्लेख देखील यावेळेला राज ठाकरे यांनी केलेला आहे। मात्र त्यासोबतच ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीबाबत योग्य वेळी बोलेन असं देखील राज ठाकरेंनी यावेळेला म्हटलेलं आहे। मराठीचा मुद्दा घराघरात पोहोचवा असं राज ठाकरेंनी यावेळेला पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत असताना म्हटलेलं आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीतून मनसेकडून तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे। बैठकांचं सत्र हे सातत्यानं सुरू आहे आणि आजही पदाधिकाऱ्यांचा मेळावा हा झालेला आहे। मोठ्या संख्येने पदाधिकारी यावेळेला उपस्थित आणि या पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात आलेले आहे। मराठीचा मुद्दा हा घराघरात पोहोचवा असे आदेश त्यांच्याकडून देण्यात आलेले आहेत आणि हा मुद्दा पोहोचवत असताना हिंदी भाषिकांचा द्वेष करू नका असं देखील त्यांच्याकडून सांगण्यात आलंय। हेवे दावे संपवा। मनसे BMC मध्ये 100% सत्तेमध्ये येणार असा विश्वास राज ठाकरेंनी बोलून दाखवला। युतीचं काय करायचं ते माझ्यावर सोडा असं यावेळेला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी म्हटलंय आणि मनसे पालिकेमध्ये 100% सत्तेमध्ये येणार, युतीचं काय करायचं ते माझ्यावर सोडा असं राज ठाकरेंनी यावेळेला पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत असताना म्हटलेलं आहे आणि सोबतच हा विश्वास व्यक्त केलेला आहे की मनसे पालिकेमध्ये 100% सत्तेमध्ये येणार। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत असताना राज ठाकरे यांनी हे विश्वासानं बोलून दाखवलेलं आहे। त्यांचा हा एक विश्वास आहे की मनसे मुंबई महानगरपालिकेमध्ये 100% सत्तेमध्ये येणार असं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी म्हटलंय।